यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 15 ते 20 गावातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर हे उपचार घेण्यासाठी येत असतात. येथील महिला डॉक्टर उज्ज्वला बरबटकर ह्या रुग्णांची खात्रीलायक तपासणी करून योग्य उपचार देत आहेत. पण आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी यांना ते आवडत नाही. तसेच आपल्या मर्जीतील डॉक्टर वाढोणा बाजार येथे आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याने उज्ज्वला बरबटकर यांच्या तक्रारी सुद्धा येथील कर्मचारी यांनी स्वतः वरिष्ठांकडे केल्या आहेत. या गोष्टींची माहिती मिळताच वाढोणा बाजार येथील काही शेतकरी, शेतमजूर यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर या चांगल्या प्रकारे तपासणी करतात व सेवा देत आहेत. तसेच अशा होतकरू डॉक्टरांची बदली किंवा बदनामी करू नये, त्यांची होणारी बदनामी थांबली पाहिजे असे बोलून दाखवले. येथील छोट्याशा प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 गट पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच या सर्व गोष्टींचा वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन कामचुकार कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी प्रकाश कोमरे, जनार्दन मडकाम, सुभाष डहाळकर, सुरेश सातघरे, राजू कोमरे, संजय राऊत यांनी बोलून दाखवले. MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ. वाढोणा बाजार येथील आरोग्य केंद्रातील जे लेडीज डॉक्टर आहे, सर्वात चांगल्या पद्धतीने त्याचे स्टेटमेंट असताना गावातल्या काही लोक मंडळींनी त्याची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे. तरी त्या डॉक्टर चांगल्या पद्धतीने स्टेटमेंट गरीब लोकांसाठी चांगल्या पद्धतीने करत असते. पण तरी काही गावातील लोक त्यांची बदनामी करून पेपरबाजी करत आहे.